इराण अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन केलेलं आहे की विदेश दौरे टाळा, सोन्याची खरेदी वर्षभरापर्यंत करू नका। आपल्यासोबत राजा राणी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजित पाटील आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना आवाहन करत आहे, कारण परिस्थिती भीषण येईल असं सुद्धा बोललं जात आहे। विदेश दौरे टाळा, प्रामुख्याने भारतीयांनी हे विदेश दौरे टाळावे। उन्हाळ्याचे सुट्टीचे दिवस आहे, बरेच पर्यटक जे आहेत त्यांना बाहेरगावी जायचं असतं। तुम्ही टूर ऑपरेट करता, काय नेमका फरक पडेल आणि काय तुमची भावना आहे या सगळ्याबद्दल? ह्याच्यावर एक आपल्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलं आहे, एक वर्षासाठी एक आंतरराष्ट्रीय पर्यटन टूर्स वगैरे टाळा किंवा सोनं घेणं टाळा, हे कंट्री फर्स्ट म्हणून आम्ही ॲज अ ट्रॅव्हल एजंट पण ह्याचा साथ देतो की परदेश वगैरे आपण नंतर बघू शकतो। आज आपल्या देशात पण बरीचशी अशी पर्यटन स्थळं आहेत जी इक्वली ब्युटिफुल आहेत। काश्मीर आहे, हिमाचल आहे, केरळ, गोवा, राजस्थान, नॉर्थ ईस्ट सेक्टर, आणि इथे बघण्यासारखं भरपूर आहे। आणि जे आव्हान दिलं आहे त्याच्या हिशोबाने आज ती गरज आहे, म्हणून नाईलाजाने मोदीजींनी आवाहन केलं आहे की जेवढं तुम्हाला टाळता येईल फॉरेन ट्रॅव्हल। आता बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी बुकिंग्स केली आहेत परदेशी फॉरेन ट्रॅव्हलसाठी, तर त्याच्यात काही मला नाही वाटत लोक कॅन्सल करतील। पण पुढे नक्कीच एक थोडा फरक पडेल की बरीच लोक लास्ट टाईमला पण जेव्हा एक मॉलडीव्सचा इश्यू झालेला तेव्हा ओपनली त्यांनी जाहीर नव्हतं केलेलं, पण लक्षद्वीपकडे तुम्ही जाऊ शकता। इथं अतिशय प्रेक्षणीय स्थळ वगैरे आहे, आपल्या भारतातलंच आहे। तर त्या दृष्टीने पर्यटन किंवा ट्रॅव्हलर्स गोईंग टू मॉलडीव्स जवळजवळ झिरो झालेलं जस्ट बाय मोदीजीज वन ट्वीट। सो आत्ता पण नक्कीच बऱ्यापैकी फरक पडेल आणि लोक माझ्या मते तरी अवॉइड करतील आंतरराष्ट्रीय। तुम्ही आंतरराष्ट्रीय टूर्स पण ऑपरेट करता, यामध्ये मग युरोप असेल, USA असेल किंवा मलेशिया असेल किंवा मग UAE असेल, या सगळ्या ठिकाणी पर्यटकांची पसंती अजून देखील आहे का? किंवा काही असे लोक आहेत का ज्यांनी बुकिंग केल्या होत्या पण ते आता बुकिंग कॅन्सल करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं म्हणून? नाही, असं नॉर्मली घडत नाही की आता, कारण बरेचसे पैसे ऑलरेडी पेमेंट्स झाली असतात वगैरे, पण जे पुढे जाऊन बुकिंग्स करणार आहेत, ज्यांनी पुढे प्लॅनिंग करतायत आत्ता, ते नक्कीच ज्याला थोडं वाहन आहे ते नक्कीच टाळतील फॉरेन ट्रॅव्हल। तुमचं वैयक्तिक मत काय? कारण पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की विदेश दौरे करू नका। तुमच्या रोजगारावर कुठेतरी बेरोजगारीची टांगती तलवार आहे असं वाटतं तुम्हाला? नक्कीच हा आमचा मेन सीझन टाईम आहे आणि ह्याच्यात फरक नक्कीच पडेल की ज्या पर्यटकांना फॉरेनला जायचं आहे त्यांना जर ते मोदीजींनी आवाहन केल्यामुळे जाणार नसतील तर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे भरपूर। पण नक्कीच एक बरेचसे ट्रॅव्हलर्स असतात ज्यांच्याकडे तेवढं बजेट असतं आणि दे आर वॉन्टिंग टू ट्रॅव्हल टू फॉरेन डेस्टिनेशन्स, तर ते नक्कीच जातील। म्हणजे आम्ही मना नाही करणार, पण नक्की थोडा एक फरक पडेल। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचं स्वागत करताय इंडस्ट्री तुमची? म्हणजे आज ॲज अ नेशन फर्स्टच्या पॉलिसीमध्ये नक्कीच आम्ही समर्थन करतो, पण शेवटी इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे लोकांचं पण ॲज वेल ॲज ट्रॅव्हल एजंट्सचं। तर त्या दृष्टीने म्हणजे माझं पर्सनल मत आहे की आपला देश आधी बघा, मग परदेश आपण। ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं नुकसान होत आहे का दिसतंय असं? आणि किती नुकसान होईल? किती लोक काम करतात या ट्रॅव्हल इंडस्ट्रीत? लोक आता किती काम करतात मी नाही सांगू शकणार, पण नक्कीच एक 30-40% फरक पडेल। आज एक जी फॉरेनची ट्रिप असते आणि कम्पेअर्ड टू डोमेस्टिक जवळजवळ एक 50% चिपर, 60% चिपर ऑप्शन असतो आपल्या डोमेस्टिक ट्रॅव्हलचा। धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो 40 ते 50% फरक पडेल असं म्हणतात। एकंदरीतच आता जे पर्यटक आहेत आणि विशेष करून ज्यांना परदेशवारी करायची आहे ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं कशा पद्धतीने स्वागत करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।